2010ला मी जेव्हा या शहराचा नगराध्यक्ष होतो त्यावेळेस या शहरात 2 मच्छी मार्केट बांधलेले, जे आज मच्छी मार्केट जे दिसतंय ते राजेंद्र घोरपडे नगराध्यक्ष असताना त्यांनी 2010ला बांधलंय. त्यानंतर अनेक नगराध्यक्ष झाले जे आता तुमच्या बरोबर बोलतायत. त्याच्यानंतर त्यांचं बराचसं त्यांना हे झाले, त्यांचं कळवळ आलेलं आहे. मग 10 वर्षात 15 वर्षात ह्या लोकांनी अनेक शासनाकडून करोडो रुपये आणले असं म्हणतात. मग त्यांनी मच्छी मार्केट का बांधलं नाही या लोकांसाठी, त्याचं उत्तर पण त्यांनी दिलं पाहिजे. त्याकरता आम्ही मच्छी मार्केट 2 बांधलेत, एक बदलापूर गावात बांधलेला आणि एक स्टेशनला बांधलेला आहे. आता 3रं मच्छी मार्केट आमदार साहेबांच्या सहकार्याने अत्याधुनिक मच्छी मार्केट बदलापूरमध्ये बांधतोय. परंतु तत्पूर्वी आमच्या वसईकरांना किंवा आमच्या बदलापूरकरांना त्यांना बसण्याकरता तात्पुरती व्यवस्था, आज माझं त्यांच्या लोकांशी बोलणं झालं, शरद म्हात्रे आणि त्यांच्या मंडळीची, मी त्यांना 2-5 दिवसातच चांगल्या प्रकारची जागा या ठिकाणी देतोय बसण्याकरता, की जेणेकरून ते सर्व लोक त्या ठिकाणी आपला व्यापार करू शकतात. माझ्या सर्व आगरी बांधवांना विनंती आहे की मी सुद्धा समाजाने आगरीच आहे, त्यामुळे मला सुद्धा गांभीर्य कळतंय, कोणाच्यावरती अन्याय होणार नाही. परंतु माझ्या बदलापूरकरांना सुद्धा स्वच्छ बदलापूर आणि सुंदर बदलापूर हे द्यायचं आहे, हा सुद्धा आमचा मानस आहे. कृपया आम्हाला सहकार्य करा.